नमस्कार आशाताईंनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बालमृत्यू काय असते, उपजत मृत्यू काय असते, जिवंत जन्म काय असते, अर्भक मृत्यू काय असते। तर याविषयी आपण अगदी थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर आपला हा जो व्हिडिओ आहे आज अगदी 2-4 मिनिटाचाच असणार आहे। तर यामध्ये आपण हे जे माहिती बघणार आहोत हे अगदी एक आशा म्हणून आपल्याला खूप महत्त्वाची आहे। कारण आपण किती पाठांतर केले तरी आपल्या लक्षात राहत नाही की आपण जेव्हा बालमृत्यू, अर्भक मृत्यू आणि नवजात मृत्यू याच्यामध्येच गोंधळून जातो। आपल्याला उपजत मृत्यू पण लवकर लक्षात येत नाही। तर ही सर्व माहिती आपल्या आशाताईंना लवकर लक्षात यावी म्हणून ही माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी बघूया आपण उपजत मृत्यू। तर जन्मापासून ते 30 सेकंदापर्यंत जर बाळ रडला नाही, त्याने हालचाल केली नाही किंवा कोणताही आवाज केला नाही, श्वास घेतला नाही, रडला नाही, श्वास घेतला नाही, हालचाल केली नाही, या गोष्टी 3 गोष्टी जर आपल्याला दिसल्या नाही तर आपण समजायचा की तो उपजत मृत्यू आहे। त्यानंतर आपण बघू जिवंत जन्म। जिवंत जन्मामध्ये जन्मापासून 30 सेकंदापर्यंत हे सेकंद खूप महत्त्वाचे आहेत। आपल्याला 30 सेकंद दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला 30 सेकंदामध्ये तपासणी करायची आहे। आपण जेव्हा आशा म्हणून त्या प्रसूतीसोबत, त्या मातेसोबत असतो तेव्हा आपल्याला ही तपासणी करायची आहे की तो बाळ रडला, त्याने हालचाल नाही केली, त्याने श्वास घेतला नाही घेतला, हे सगळं आपल्याला त्या 30 सेकंदामध्ये बघायचं आहे। तर जन्मापासून 30 सेकंदापर्यंत त्याने श्वास घेतला, त्याने हालचाल केली, तो रडला, तर या जर 3 गोष्टी आपल्याला दिसल्या तर आपण समजायचा की तो जिवंत जन्म आहे। तर आपण उपजत मृत्यू आणि जिवंत जन्म या 2 गोष्टी पाहिल्या। आता आपण बघू नवजात मृत्यू। नवजात मृत्यू यामध्ये जन्मापासून 28 दिवसापर्यंत जर मृत्यू झाला तर त्याला आपण नवजात मृत्यू म्हणतो। त्यानंतर बघू आपण अर्भक मृत्यू। अर्भक मृत्यूमध्ये जन्मापासून 1 वर्षापर्यंत जर त्या बाळाचा मृत्यू झाला, त्या शिशूचा मृत्यू झाला तर त्याला आपण अर्भक मृत्यू म्हणतो। आणि 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत जर बाळाचा मृत्यू झाला तर त्याला आपण बालमृत्यू म्हणतो। अशा प्रकारे आपण मृत्यूचे 3 प्रकार बघितले: नवजात मृत्यू, अर्भक मृत्यू, बालमृत्यू आणि जिवंत जन्म आणि उपजत मृत्यू, हे प्रकार आपण आज बघितले। तर आपला आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा, कारण ही आशासाठी अतिशय उपयोगी माहिती आहे। आणि आपला व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया। परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय।